म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा हा सर्व सुखाचे आदर बापर घुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव सुखाचे आदर बापर घुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम पाणी लावायचं पाणी प्यायचं ना झोप. हॅलो 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 इको इको थोडा डाऊन राहू दे इको हॅलो हॅलो रे हॅलो ट्रबल हॅलो रे इको इको कमी कर इको नॉर्मल कमी कर इको कान्हा रे मनमोहन लाला कान्हा रे मनमोहन लाला कान्हा रे मनमोहन लाला कान्हा रे मनमोहन लाला सबही विसरू दे गोपाला 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 सबही विसरू देखे गोपाला कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा 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 वो तो भाई थकित भई रे तुका वो तो थकित भई रे तुका वो तो थकित भई रे तुका वो तो थकित भई रे तुका बागा रे सब मन का धोखा 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 भागा रे सब मन का धोखा भागा रे सब मन का धोखा कान्हा रे मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाल कान्हा रे मनमोहन लाल सबही बिसरू दे गोपाल सबही बिसरू दे गोपाल सबही बिसरू दे गोपाल सबही बिसरू दे गोपाल सबही बिसरू दे गोपाल
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हेलो रे ना रे ना ना मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाद मैं भूली घर जाने बाद मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट मैं भूली घर जाने बाद मैं भूली घर जाने बाट गोरस बेचैन आए आए हाथ गोरस बेचैन आए हाथ आए हाथ गोरस बेचैन आए हाथ काना रे मन मोहन लाल काना रे मन मोहन लाल गोरस बेचैन आए हाथ गोरस बेचैन आए हाथ ओ कान्हा रे मन मोहन लाल हे कान्हा रे मन मोहन लाल सब ही विसरु देखे गोपाल देखे गोपाल सब ही विसरु देखे देखे गोपाल देखे गोपाल सब ही विसरु देखे सब ही आना आना सब ही विसरु देखे सब ही विसरु देखे गोपाल देखे 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 गोपाल सब ही विसर देखे देखे गोपाल सब ही विसरु देखे गोपाल सब
सबही देखे गोपाल सबही विसरू देखे हारे सबही सबही बिसरु देखे गोपाल देखे गोपाल कान्हा रे मेरे मोहन लाले कान्हा रे मेरे मोहन लाले मोहन लाले विठाल विठाल विठ्ठल 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 भजन करा माय बाप टाळी वाजवा विठ्ठल विठाल 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 विठ्ठल 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 विठाल 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 विठ्ठल विठाल विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्रीज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम विश्वगुरु निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर गंगा गोदावरी प्रभु रामचंद्र पवन सुत छत्रपती धर्मवीर समाजी भारत माता की जिजाऊ माता की गौवा माता की अपने अपने माता बोलो रे भाई संतन की जय विठाल 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 पार्वती पतये हर 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 महादेव की जय महादेव मैं भूली घर जाने बाट कडक आवाज थोड़ा सॉफ्ट कर देणार कडक झालं ना मैं भूली घर जाने बाट महिला मंडळ पुढं पुढं सरका बरं सरका पुढे गोरस बेचने आई तिहाट कानारे मनमोहन लाल सबही बिसरू दे गोपाल कहाँ पग डारू देखिया नीरा देखे तो सब वही ने घेरा काना रे मनमोहन लाल सब ही बिसरू दे गोपाल हो तो थकीत भई रे तुका हो तो थकीत भई रे तुका भागा रे सब मन का धोखा काना रे मनमोहन लाल सब ही बिसरू दे गोपाल यही पांडुरंगे नेई सांभाळूनी येई पांडुरंगे नेई सांभाळू येई पांडुरंगे नेई सांभाळोनी येई पांडुरंगे नेई सांभाळू
तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सत्स्वरूपी, तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता, बहुसा निळा पावला वर्महाता, प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडी श्रीहरीसे, तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. आता हृदय हे आपुले चौपाणून या बली, वरी वैसव पाऊले श्री गुरूंची. ओम नमो शिवा आदी. ओम नमो शिवाय. कावडी घेतली कांदे, तरी खांदी मेळवली संत मांदे, मेळवली संत माती. त्यांचे चरण रजवंदुरे, यांचे चरण रजवंदुरे, त्यांचे चरण रजवंदुरे, यांचे चरण रजवंदुरे. शिवनाम शीतळ मुखी सविता कापडिये रे, शिवनाम शीतल मुखी सविता कापडिये रे. ओ शिवनाम शीतल मुखी सविता कापडिये रे. ओ शिवनाम शीतल मुखी सविता कापडिये रे. कापडिये रे. मैं भूली घर जाने बाट, घोर बेचने आई हाट, कानारे मनमोहन लाल, सब ही बिसरू दे गोपाल. प्रस्तुत प्राप्त समय निरूपणा करता निवडलेली दिव्य अक्षर तुकोबरायची आहे, काला समयातली आहे. नको बाळ, ब्रज भाषेतील आहे. भगवान परमात्म्याच्या आलेखात जी भाषा बोलल्या जायची ती भाषा आहे ब्रज भाषा. ब्रज भाषेतील अभंग आहे, काला समयात आहे. कथा करा, कीर्तन करा, कीर्तन महोत्सव करा, त्रिदिनी करा, पंचमदिनी करा, पंधरवाड्याचा करा, एक मासाचा करा, चातुर्मासाचा. परिसंगता पूर्णाहुती करत असताना आता इतर कीर्तनात कोणाचं काय समाधान होईल माहिती नाही. कीर्तनकाराकडे लोकांच्या डिमांड वाढल्यात, मागण्या वाढल्यात. कशा पद्धतीचं? काहीला गायन आवडतं, काहीला विनोद आवडतो, काहीला चिंतन आवडतं, काहीला मार्मिक पौराणिक उदाहरणं आवडतात. कीर्तनकार प्रत्येकाचं सांत्वन करू शकतो याची शाश्वती नाही. पण आजचं जे कीर्तन आहे परिसंगतेचं, पूर्णाहुतीचं, नाम प्रसादाचं, प्रसादाच्या कीर्तनात काय छंद घेऊन तुम्ही इथं आलात, तुम्हाला काय श्रवण करायचंय, इकडे कीर्तनकारानं लक्ष न देता कीर्तनकाराला दंडके. स्वर्गीय प्राध्यापक भीमराव लक्ष्मण पाटील काळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाप्रित्यर्थ श्रीमद भागवत कथा, कथेची परिसंगता करत असताना काल्याचं कीर्तन आहे. इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे कापसे महाराज, पण काल्याचं कीर्तन करत असताना भगवान परमात्म्याने जे चरित्र गोकुळात केलंय त्याचा फक्त काय करायचं आहे? उच्चार. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. आजच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. इतर कार्यकालात, इतर क्षेत्रात थांबायचं असलं, पूर्णविराम घ्यायचा असला तर आपण आपल्या पद्धतीनं थांबू शकतो. पण संप्रदायाचा आलेख आहे, पारमार्थिक पथसाधना करत असताना हरी कीर्तन, नामस्मरण, सप्ताह, यज्ञ, संगीतमय श्रीमद भागवत कथा, रामकथा, शिवपुराण कथा,
पण कथेचा पूर्णाहुती झाली. कधी म्हणता येईल? एकदा झाला काला का परत हाला, काला झाल्यावर आला तर काला, आहे का नाही? असं परिसंगतीचं कीर्तन, पूर्णाहुतीचं कीर्तन, समारोपाचं कीर्तन, चतुर्थ पुण्यस्मरणाची परिसंगता करत असताना त्रय हरी कीर्तन, कीर्तनसाठी करताना भजन सम्राट आपल्या तालुक्याचं वैभव, आपल्या येवल्यालगत गाव आहे, पैठणी क्षेत्रात ज्यांचा उच्चांक आहे, असे कापसे परिवारातील रवींद्र महाराज कापसे वडगावकर ते उपस्थित आहेत. टाळी वाजवा एकदा महाराजांकरता. गेली 3 दिवस आज देखील ज्यांचा आपल्याला आलभ्य लाभ आहे, ज्यांचं भजन ऐकलं, सिंथेसायझर ऐकलं, असे जयदीप महाराज पांगरे महाराजांच्याही चरणीपोटी प्रणिपात. 2 दिवस आम्हाला कथेला पण आणि आजच्या कीर्तनाला पण ज्यांची साथ आहे, आमचे रतन महाराज आहे का नाही, आमचे शिवाजी महाराज आहेत, आपल्या गावचे व्यासपीठ चालक बाबासाहेब महाराज आहेत, विकीदादाही टाळ घेऊन उभं ठाकले. पारमार्थिक वाटचाल करत असताना दररोजची दिनचर्या संसारातली, पण परमार्थ करत असताना गावाकरता, समाजाकरता, या पारमार्थिक माहोलाकरता अविरतपणे झीज घेणारे एक पारमार्थिक आपले रावसाहेब पाटील गाडे चेअरमन आहेत, त्यांच्याही चरणीकोटी प्रणिपात आहे. आमचे चुलते बाळासाहेब पाटील आहेत, आपल्या गावचं गोड वैभव शाहीनाथ महाराज काळे आहेत, आपले दत्तात्रय मामा आहेत, हां वा दादा आहेत, आणि आप्पांच्या बाबतीत वा सुबाप्पा आहेत, आमची पुतणी भरत महाराज आहेत. सगळी मंडळी विनय करायला अनन्यसाधारण महतीवर खूप महत्व आहे. टाळी वाजवा. वा नारदाला भगवान परमात्म्याने दिलेला विना, हा नाही आता ते नंतर, इथं नाही, पुढं मीडिया आहे. आपले तात्या धोंडीराम तात्या त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. 3 दिवस तबल्याची साथ ज्यांनी केली ओंकार दादा. आता हे शेड्यूल बिजी, यांनाही 9 ते 11 कीर्तन आहे, रोजची 10-5 मिनटं लेट झालं तर जमत होतं तात्या, पण आज मृदंगाचार्यच त्यांच्यासोबत आहे, म्हणजे सुरुवात करायला काळजी करू नका, मी तुम्हाला बरोबर वेळेत. आपल्या प्रभागाचं वैभव ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेत विद्या अध्ययन केलं, ज्ञानार्जन महाराजांनी ज्ञानदान केलं, आणि ते गुण सामर्थ्य ते लौकिकत्व मिळवलं. आणि आपल्या आदित्य महाराजांनी गोड तयारी केली, जवळच गाव आहे जळगाव, आपले आदित्य महाराज शिंदे. टाळी वाजवा एकदा दादांकरता. साऊंड गोड आहे, वज्रेश्वरी साऊंड सिस्टम येवने, ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित या काळे परिवाराची नातीगोती आपतिष्ट गावकी समस्त मंडळीच्या एकोप्यानं आज परिसंगता करायची आहे. ब्रजभाषेतील दिव्य अक्षर आहे. तुकाराम महाराज म्हणतायत, देवाचा संग झाला गवळणीला, गवळणी देवाशी एकविध झाल्या, एकनिष्ठ झाल्या, आणि गवळणीची अवस्था काय झाली. संप्रदायात आली की नेहमीशाहीनाथ बा, आधी अभंगाचा गवळणीचा विस्तृत अर्थ, तदनंतर विठोबा रखुमाई भजन, आणि चरित्र ते हा केले देवे गोकुळी. पहा, भगवंताशी एकाग्र झाल्यानंतर, एकविध झाल्यानंतर जीवाचं जीव पण विसरत. जीव ब्रह्म्याचा ऐक्य तया नामकाला, जीव शिवाची भेट तया नामकाला, प्रसन्नता प्राप्ती तया नामकाला. का? जीवाच्या दुकानात बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे, पण समाधान नाही. आहे का? नाही. कोणालाच काही कमी नाही. खायला भरपूर आहे, लिहायला वागायला भरपूर आहे, दिनचर्येत आता सांसारिकाकडे उणीव ही गोष्ट राहिलेली नाही, पण समाधान हा पदार्थ जीवाकडे नाही, सांसारिकाकडे नाही. मग समाधान कुठं मिळते? प्रसन्नता कुठं मिळते? पहा ना, 8 वाजता नाश्ता आहे, 10 वाजता निहारी आहे, दुपारचंही जेवण वेळेत आहे, सायंकाळी वेळेत जेवण आहे. दिवसभराची दिनचर्या करत असताना 6 घंट्याच्या आत बाहेर क्लिअर आहे, पण चेहरा पा विचारलं रोते की हो मिया, बोले सुरत ही वैसी है कैसी, फोडिली गोवरी तैसा दिसे
तोंडावरी तैसा दिसे तोंडावरी तैसा दिसे तोंडावरी होळी गोवरी तैसा दिसे तोंडावरी तैसा दिसे तोंडावरी तैसा दिसे तोंडावरी हो ओढिले गोवरे तैसा दिसे तोंडावरी तैसा दिसे तोंडावरी तैसा दिसे तोंडावरी ओढिले गोवरी तैसा दिसे जीवाच्या दुकानात समाधान नाही, प्रसन्नता नाही. प्रसादाचा अर्थ संकोचित घ्यायचा नाही भाऊ. काय दही आणि लाही एकत्रित केलं, हांडीत मडक्यात बांधलं, प्रसाद बनवून खाल्ला अंजी रमता त्या एवढ्यावर थांबता येत नाही. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसन्नता आहे प्रसादात. कोणत्या? काल्याच्या प्रसादाची अपेक्षा, इच्छा, आकांक्षा स्वर्गाधिक देवतेला प्रसाद मिळावा, काल्याचा प्रसाद मिळावा. काल्याचा प्रसाद भगवंताने दिला. काल्याचा प्रसाद संत मालिकेत मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरायांना दिला. तो काला स्वर्गाधिक देवतेला मिळावा. काला मिळाला तर जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. काला मिळाला तर प्रसन्नता प्राप्त होईल. काला मिळाला जीव शिवाचं ऐक्य होईल. अपेक्षा करताय जयदिब्वा स्वर्गाधिक देव देवता अपेक्षा करतायत, अट्टहास करतायत, प्रयत्न करतायत, पण मिळाला का काला? नाही मिळाला. व्यवहारात, दिनचर्येत कामगार कामावर जाताना कामाचा आलेख मासभराचा, महिनाभराचा, 30 दिवसाचा पूर्णत्वाला गेल्यानंतर जेवढं व्यवहारात पगाराला महत्व तेवढं परमार्थात काल्याला महत्व. घरी याच्यापेक्षा चांगले अन्नपदार्थ करून खायला मिळतील, याच्यापेक्षा चांगलं अन्न ग्रहण कराल, ज्याच्यातून ऊर्जा मिळेल ते खाल, परंतु प्रसाद मिळण्याकरता अहोभाग्य लागतं. मग महिनाभरातील 20 दिवस गैरहजर राहू द्या कामगार, पण पगाराचा दिवस चुकवत नाही. मग कथेत येणं झालं न झालं, पण काल्याचा प्रसाद कोणाला मिळतो? ज्याच्याकडे अधिकार आहे, प्रारब्धवशात काहीतरी पुण्य आहे. का? घरी याच्यापेक्षा चांगले अन्न पदार्थ मिळतील, घरी याच्यापेक्षा चांगलं खाता येईल, पण किती खाल्लं ऊर्जा मिळेल शरीराला, प्रसन्नता समाधान मिळणार नाही. पण देवाचा प्रसाद व्हाल कोण कोण? अधिकारी ते व्हाल कोण कोण? अधिकारी देवाल कोण कोण? अधिकारी देवाल कोण कोण? देवाच्या प्रसादे करारे भोजन देवाचा प्रसाद करारे भोजन भाल कोण कोण? अधिकारी महिला मंडळ कुठं सरका? अधिकारी भाल कोण कोण? अधिकार भाल कोण हा जो मधला गॅप आहे तो भरून काढा, जागा राहिला नाही. सरका पुढं, सरका पुढे. पुरुष मंडळी हा गॅप आहे हा भरून काढा. पुढे या पुरुष मंडळी, या पुढच्या हाईस कमी राहू द्या. अधिकार तत्वात सरका, पुढे सरका. महिला मंडळ सरका, जागा आहे अजून भरपूर. या महिला मंडळ पुढं सरका ना. पाठीमागच्याला जागा राहून द्या. जी सरकणार नाही तिला तिच्या शेजारची शपथ. सरका पटकन पुढं, मागच्याला जागा नाही. सरका पटकन. मी बाहेर लय दनाटीतो भाऊ, पण गावी बाहेर मी घाबरतच नाही कोणाला. काय होईल ते होईल, तात्या पाऊस झाल्यावर आहे काय. पण गावी गावात म्हणशील पाहते बुटा आताच आपल्याला शिकू राहिलं. पुढे सरकताना बोलण्याची गरज नाही, फक्त पुढं सरका. अजून तासभर मला बोलायचंय, ऐका.
नंतर मी गेल्यावर काय म्हणायचं ते म्हणा, पण पुढं सरका पटकन पुढे. अधिकार तत्वाचे त्याला मिळतो काला, प्रसन्नता नाम काला. काल्याचं कीर्तन म्हणजे जीव शिवाचं ऐक्य. काल्याचा प्रसाद दिला कोणी? देवाने दिला. कुठे दिला? महाराज म्हणतायत भानुदास गीती गात है. प्रसाद देतो पंढरीनाथ, चला आदित्य. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. दास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंत प्रसाद दिला. महाराज वर्णन करतायत प्रसाद देतो पंढरीनाथ. सकाळचं आलं बेलाप झाला ना, आता काल्याचं आहे बरं, ती वास्तू शांतीचं झालं, पण तिथं थोडा गोंधळ झाला आहे का नाही, पण धकवलंय आपण. चला, संतांनी प्रसाद दिला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळाशिला ह्या बाटी. संतांनी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा प्रसाद देत आहेत वाळवंटात. तो प्रसाद मिळण्याची अपेक्षा स्वर्गाधिक देवतेला आहे. अपेक्षा करतायत, इच्छा करतायत, आकांक्षा करतायत, त्याकरता प्रयत्न. आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा. भाग्यवान आहे तुम्ही ना, पण ज्या लोकात आहे मरणाऱ्याचा लोक आहे, पण इथं प्रसाद मिळतो काल्याचा. प्रसन्नता मिळेल, जीव शिवाचं ऐक्य होईल, देव होता येईल, हा जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होता येईल प्रसादाने. तो प्रसाद म्हणजे काल्याचा. पण आज निवडलेली गवळण ब्रजभाषेतील आहे. कोणत्या भाषेतील आहे? ब्रजभाषेतील. MP कडे बोलल्या जाते. कोणती भाषा? ब्रजभाषा. भगवान परमात्म्याने अवधपुरीत रामप्रभू इकडं ब्रजभाषा कशा पद्धतीने पहा. तुकोबराय म्हणतायत त्या गवळणीची परिस्थिती अशी झाली. बाजारला गेली, मथुरेला गेली. जाताना जे काही पदार्थ सोबत नेले ते पदार्थ विकण्याकरता कोणता पदार्थ आहे? नवनीत घेऊन गेली, लोणी घेऊन गेली, दही दूध घेऊन गेली. पण ते सांगताना देवाशी इतकी एकाग्र झाली. देवाशी एकाग्र झाल्यामुळे काय नेलंय ते सांगत असताना भगवंताचंच नाव. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. ओ तव तव हसती यमुने जागे, तव तव हसती यमुने जागे. गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या रे. तव तव हसती मथुरे जागे, तव तव हसती मथुरे जागे. गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोण दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे, दामोदर. गोकुळातल्या स्त्रिया, गोकुळातल्या गवळणी किती भाग्यवान, किती पुण्यवान. प्रापंचिक अवस्था देखील आणि परमार्थाची अवस्था. धन्य बाया ईशानारी दोन्ही घरी नांदती, म्हणजे घरी दारी नांदती. घरात देखील प्रापंचिक अवस्थेत ती स्थित्यांतरे आहे, आणि बाहेर देखील भगवंत परमात्म्याशी जोडलेली प्रीत किती अतूट, किती एकवित, किती एकनिष्ठ आहे का. पूर्वी ते चरित्र उच्चारण करत असताना, या गवळणीचा आलेख मांडत असताना गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे सांगायचे. पहाटे 3 वाजता गवळण उठायची. किती वाजता? 3 वाजता. एक चांदणी शुक्रदशेतील. मग ते आता माग गाणं लावणी आली, त्याचा शास्त्राचा संबंध पा किती गोडे. उगवली हा शुक्रदशेतील ती एक चांदणी पाहिल्यानंतर, पूर्वी घड्याळ नव्हतं, पूर्वी अलाराम नव्हता,
त्या काळात त्या वेळात भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या आलेखात त्या गवळणी सायंकाळी दिनचर्या आटोपल्यानंतर लवकर झोप आणि पहाटे 3ला उठणं. का? त्यावेळेस ग्रुपला आलेले मेसेज डिलीट करायचं काम नव्हतं, इन्स्टाला पडलेलं पेज पाहायचं काम नव्हतं, आहे का नाही, फेसबुक चेक करायचं काम नव्हतं, ग्रुप किती आहे काय भांडवल आलं ते पाहायचं काम नव्हतं. मग पहाटे 3ला उठल्यानंतर घुसळण करायच्या गवळणी. हं, घुम घुम करती, हा डेरे घुमती, पण गाड्या पाहून घुम 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 करती डेरे. घुसळण करायचं. केलेला घुसळण सूर्योदय होण्याच्या अगोदर घरातली समस्त कामे गवळणीची आवरायची. गवळणींची सगळी कामं आवरली की गवळणी निघायच्या कुठे? हा, गवळण मथुरेला निघाली गवलन मथुरेला निघाली गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली. कशी भूल पडली मला, कशी भूल पडली मला, गवळण मथुरेला निघाली गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला. आनयाची मी गवळण राधा, गवळण राधा विसरून गेले घर काम धंदा, घर काम धंदा. पण जाताना गवळणी एकटी का? हा, एकटी का? गवळणी एकटी नाही, गवळणीच्या मैत्रिणी. हा, किती गवळणी? दुडीवरी दुडी गवळणी सात निघाली, दुडी भरी दुडी गवळणी सात निघाली, दुडी भरी दुडी गवळणी सात निघाली, तुझी बरी तुझी गवळणी जाते निघाली. गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरली दुडीवरी, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. बाजारला निघाल्यात गवळणी. मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, करू लागल्या वितरा, करू लागल्या वितरा, करू लागल्या वितरा, करू लागल्या वितरा, साच करीत से पुकारा, साच करीत से पुकारा, साच करीत से पुकारा, साच करीत से पुकारा. गोविंद घ्या गे, गोविंद घ्यागे, दामोदर घ्या गे, दामोदर घ्यागे, गोविंद घ्या गे, गोविंद घ्यागे, दामोदर घ्या गे, दामोदर घ्यागे. मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा. मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, मस्तकी घेवोनिया डेरा, घेवोनिया डेरा, डेरा, डेरा. मस्तकी घेवोनिया डेरा, करू लागल्या वितरा. वितरण करण्याकरता, विक्री करण्याकरता निघाल्या मस्तकावर काय डेरा. पण चालत असताना परस्परच बोलायच्या, एकुमेकीत बोलायच्या. हे निघालोत ना आपण, पण आता माग वळून पाहू नका. का? माग वळून जर पाहाल तो जगाचा मालक, सृष्टीचा चालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक, त्याची प्रीत घडली, तो आपल्याला दिसला तर आपण विसर पडण्याची शक्यता, एकविध होण्याची शक्यता
आता नका पाहू बाई मागे वळून, दया दुधाचे माट मोलाचे नित्य धरावे जपून. हा, नित्य जपून धरा म्हणले, सावध राहा. पण तो भगवान परमात्मा आडवा उभा आहे. कुठे? तो संसारिकाला, सिद्धाला, साधकाला भेट देतो, पण तिथपर्यंत आपल्याला जाण्याची एक वित्ता पाहिजे, एकाग्रता पाहिजे. गवळणी घरी दारी नांदती, घरात देखील प्रापंचिक अवस्थेत. हा, कोणी लेकी, कोणी सुना, आणि कोणी एकी स्वतंत्र. कोण लेक आहे, कोण सून आहे, आणि कोण सासू आहे. सासूला विचारण्याची गरज नाही, सुनेला स्वतंत्रता नाही, पारतंत्र्य आहे. महाराज म्हणतात लेकी सुना स्वतंत्र असणाऱ्या, परंतु त्या भगवान परमात्म्याशी किती एकवित, किती एकनिष्ठ. जात असताना भगवान परमात्मा जर दिसला तर त्याला विनंती करायची, हे काना, हे कन्हैया, हे ब्रजवासी, सर 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 परता, नको आडवा येऊ, तुझा संग झाल्यावर मी घरा कैसे जाऊ. तुझा संग झाल्यावर मी घरा कैसे जाऊ. तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ. तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ. गवळणी निघाल्या, दिनचर्येतील कार्य प्रात समयाला निर्माण केलेलं दही दूध तूप लोणी घेऊन जात असताना परस्परात बोलतायत, मागं वळून पाहू नका, परंतु तो जगाचा मालक, सृष्टीचा चालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक प्रभू परमात्मा, त्याला पाहिल्यानंतर त्या गवळणी देवाला विनंती करतायत, देवा आडवा येऊ नको, आम्हाला अडवू नको, आम्हाला थांबवू नको. गवळणीचं बोलणं पाहिजे दिपवा. कसे महाराज, आम्ही बहुजनी तू एकला, सारंग पाणी दिससी येथे. आम्ही बहुजनी तू एकला, सारंग पाणी दिसशी. बहुवेळ लागता सासू सासरे, बहुवेळ लागता सासू सासरे, पोपटील मजवरी रे. सर 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 परता नको आडवा येऊ. तुझा संग झाल्यावर मी चला चला. तुझा संग झाल्यावर मी घरा कैसी जाऊ, कैसी जाऊ. आम्ही बहुजनी तू एकला, सारंग पाणी दिससी येथे. तू एकटा आहे भगवान, आणि आम्ही बहुजणी आहे, भरपूर आहेत आम्ही, 7 जणी आहे. परंतु तुझा संग जर झाला तर आम्हाला घरी जाता येणार नाही. म्हणजे तुला स्मरण आहे घराचं. कोणत्या कोणत्या? आपल्याला देखील स्मरण आहे. कुठलं? हा, सुबह का भुला शाम को घर आए तो. हा, सकाळी घरातून गेलाय, सायंकाळी घरी आला. म्हणजे त्या गवळणी म्हणतायत, आम्ही बहुजनी तू एकला, शारंग पाणी दिससी येते. पण त्यानं बोल पाडली ना भगवंताने. भगवंत देव भक्ता लागी करून दी संसार, संसार पिटिका पूर्णत्वाला जाऊ देत नाही भक्ताला देव. का? अंगी वारंवार करून ठेवी, वारंवार करतो तो. पण त्या एकविध झालेल्या, एकनिष्ठ झालेल्या, पण त्यातही बदले. काय बदले? ज्या पूर्ण देवाशी एकाग्र झाल्या, त्या बाजारात गेल्यानंतर देखील त्या मालाची प्रतारणा करताना गोविंदू घ्या, दामोदर घ्या. पण काही एकविध झालेले नाही, एकाग्र झालेला नाही. तो पाहिला भगवान परमात्मा पाहिल्यानंतर, भगवंताचा संग घडल्यानंतर, ती प्रीत घडल्यानंतर, एकनिष्ठ आहे, एकविध आहे,
तोपर्यंत देवाशी सलगी, तोपर्यंत एकदा ती सलगी 21 संपल्यानंतर भगवंताला विनंती करताय, देवा मी आले, प्रापंचिक अवस्थेतील दिनचर्येतील कार्य घेऊन इथपर्यंत आले, हाती असणारं कार्य पूर्णत्वाला गेलो, पण घरी जाण्याचा रस्ता मला सापडत नाही. कुठं जाण्याचा? घरी जाण्याचा. मग आपलं घर कोणतं आहे? हे घरी आपलं? हं? महाराज म्हणतायत, हे विश्वची माझे घर. माऊलीची परिभाषा, आईशी जयाची मती स्थिर. आपण पै झाला किंबहुना चराचर, आपण पै झाला. पण त्या घराला जाण्याची तिची अपेक्षा आहे, पण ते घराची वाट तिच्या लक्षात नाही, तिला सुधरत नाही, तिला भुरळ पडली आहे, तिला भूल पडली आहे. कशाने भूल पडली आहे? कशाने? भगवंताला पाहिल्याने, भगवंताचा संग घडल्याने, भगवंताशी एकविध झाल्यामुळे तिनं देव पाहिला. रूप सावळे सुकुमार, देवुडा चरणी वाजवी तो वेणू, देवुडा चरणी वाजवी तो वेणू, देवुडा चरणी वाजवी तो वेणू, गोपिका रमणो स्वामी माधा, गोपिका रमणू स्वामी माधा, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, वा वा. देखिला गे माये यमुनेच्या तीरी. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तो पाहिलाय. पाहिल्यानंतर काय झालं? तेने वेदी येले, तेने वेदी येले, तेने वेदी येले म्हण, तेने वेदी येले म्हण, तेने वेदी येले म्हण, तेने वेदी येले म्हण. पाहिला पाहिला नंदता नंदन, पाहिला पाहिला नंदता नंदन, पाहिला पाहिला नंदता नंदन, पाहिला पाहिला नंदता नंदन, नंदता नंदन. भगवान परमात्माला पाहिलं, पाहिल्यानंतर त्या गवळणीचं मन एकवीत झालं. भगवंताने ते मन वेधलं, वेधल्यानंतर ती एकाग्र झाली, एकविध झाली. का? भगवंताचं रूप कसं आहे पहा, कसं आहे. मुकुट शिरी मोर का, मेरे चित्त चोर का, दो नैना नैना नैना, दो नैना सरकार के, कटिले हे कटार से. तो भगवान परमात्मा पाहिल्यानंतर तेने वेदिले मन, मुरमुकुट पितांबर, काळ्या घोंगडीचा भार. ती एकवीत झाली, एकाग्र झाली, गेली. परंतु ते कार्य आटोपल्यानंतर घरी जाताना तिला घराचा रस्ता माहीत नाही. तुकोबराय ब्रज भाषेत त्या गवळणीची परिस्थिती वर्णन करतायत. ती म्हणते, मी विसरले, घरी असताना देखील मला मर्यादा होती, मला धाक होता, पण त्या मर्यादेत, त्या धाकात सासू सासऱ्याचा जाच असताना देखील त्याचा लोभ लागला. कोणाचा? देवाचा. त्याच्याशी लोभ झाला. लोभ हरीचा लटका बाई ग, लोभ हरीचा लटका बाई ग, लोभ हरीचा लटका बाई ग, लोभ हरीचा लटका बाई ग. अक्रूर आला घेऊन गेला, अक्रूर आला घेऊन गेला.
काळजाचा खुटिका बाई ग लोक हरीचा लटका बाई ग लोक हरीचा लटका बाई ग ज्याच्याशी लोभ केला त्याच्याशी एकवीस झाली. त्यावेळेस घरात जात होता, घरात धाक होता, मान मर्यादा होती, मी जातात होती, मी धाकात होती, तरी देखील त्या कामधंद्याचा दिनचर्येचा घरातील कामाचा देखील मला घरात विसर पडला होता. गवळण बोलते, संत मालिका वर्णन करते. विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. वा. कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेधिली परमानंदा नंदाओ भोगली घेऊनी पायी, भोगली घेऊनी पायी, टाळी वाजवा आदित्य महाराजा करता. गोड तयारी झाली बरं का आता जयदीप भाऊ, काय अडचण नाही. आपल्या डिपार्टमेंटला माणसं कमी राहिले कापशे महाराज, पर्यायी मार्ग तयार झाली भरपूर. वा वा वा. विसरली कामधंदा. माझं दडपण घेऊ नको, इकडे पाहून वाजव बिंदास. सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती वेदिली परमानंदा हो नंदा हो नंदा, पाबा गुंगडी घेऊनी पाय. घरात ते कार्य कसं, त्याच्याशी एकविध एकाग्र झाल्यानंतर, त्याच्याशी प्रीत जुटल्यानंतर घरात मर्यादा होती, पण अमर्यादपणा केला गवळणीनं. घराच्या बाहेर पडली, मथुऱ्याला आली, पण ती जी एकाग्र झाली, एकनिष्ठ झाली, तिला घरी जाण्याची गरज नाही, ती घरचा रस्ताही पाहत नाही. पण जिला घराचं स्मरण आहे, घरात घडलेली घटना आठवते, तुकोबाराय म्हणतात ती गवळण स्वतःची स्थिती कशी झाली तुकोबाराय ब्रज भाषेत रेखाटतायत. काय तिची अवस्था झाली, कशी अवस्था झाली. तुकोबाराय म्हणतात त्या गवळणीला रस्ता मिळत नाही, म्हणून ती बोलते काय, मैं भूली घर जान मैं भूली घर जाने मैं भूली घर जाने मैं भूली घर जाने टाळी वाजवा एकदा कापशी महाराजांकरता. वा आनंद आहे. मैं भुली घर जानी बाट, घरी जाण्याचा मी रस्ता विसरली. पण गेलती कुठं तुकोबाराय वर्णन करतायत. गोरस बेचने
आई हाट. तसं आपणही आलोय हाटाला. कोणत्या? आपणही आलोय बाजाराला. कोणत्या? हे साथी आलिया हा नाही तरी संसारू या बाजारात या हाटात कवनाचे मायबाप मृग जलभूत. ती गवळण म्हणते मी बाजारला गेले होते त्यावेळेस मला भूल पडली. भूल पडल्यामुळे गोरसबेचेने आई हाट. मला रस्ता सुधरत नाही. पण ती भूल कशाने पडली? भगवंताशी एकबीत झाली, भगवंताशी एकनिष्ठ झाली, भगवंताशी एकाग्र झाली शरद भाऊ. त्याच्यामुळे तिला भूल पडली. भूल पडली ना ती भगवंताला प्रार्थना करते, हे कान्हा अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना. तिला गोड म्हणत राहते. होणार आहे ती थांबा ऐक नाही बाबा. आज गावात आहे मी. आणि गावात म्हणल्यानंतर ही मंडळी वा 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 कामात राम करणारी मंडळी. टाळी वाजवा आपल्या भजनी मंडळा करता. दिनचर्या पूर्णत्वाला नेऊन एकादशीचं भजन कार्यक्रम कुठलाही असू द्या वेळात वेळ काढून एकमेकाशी एकाग्र राहून परमार्थाची पीठिका पूर्ण करतायत. हे बघा आपत्य जन्माला आलं तरी महत्वाचे कोण? भजनी. बारिशाला टाळ जर नाही वाजला तर सटवी काय लिहिल कळणार नाही. ती टाळानं तरी थोडी म्हणाल बा काय इथं टाळ आणलाय, मृदंग आहे, विना आहे, चाललंय भजन. म्हणजे ती लिहिताना विचार करते थोडं याचं भविष्य काय लिहायचं आहे. म्हणजे जन्माला आलं तरी महत्वाचे कोण? बोला ना भजनी. आणि एखादं गेलं तरी वाटी लावायला कोण पाहिजे? बोला ना. हां असं मोठे मला ऐकायला कमी होतं. पेटा बांधले होतं अजूनच बदल पडतो. ती इनकर मामा आले का? आहे का? कुठं आहे का? हात वर करा त्यांना म्हणा. हां ती इकडं डिपार्टमेंटला माणूस कमी पडला नाही आहे का? हां गोड झालं. टाळी वाजवा परत एकदा. विसर पडला त्या भगवंताला विनंती, देवा एक तर मला विसर पाडायचा होता ना, सगळ्या घटनेचा विसर पाडायला पाहिजे होतं. मला प्रपंचात अडकवून ठेवायला नव्हतं पाहिजे. मला धाके मला जाचे. टाळी वाजवा एकदा. अहो भाग्य आहे आपल्या जवळच गोई मातेच्या तीरावर असणारं गुरुकुल. त्या गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष, आमचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, मार्गदर्शक. आम्हाला कुठली उणीव अडचणी आल्यानंतर हा या डिपार्टमेंटमध्ये सगळं आहे. कथेचं मागा, कीर्तनाचं मागा, मृदंगातलं मागा, भजनाचं मागा. हां सगळं ज्ञान लौकिकत्व ज्यांच्याकडे आहे. जन्मस्थान जन्मगाव बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात कुंभेजळ गाव आहे. पण महाराजांचं गोड गुरुकुल गोई मातेच्या तीरावर ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था. महाराज देखील वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. श्रीरामजी महाराज पांगरे महाराज म्हणतायत भूल पडली तिला. भूल पडल्यानंतर बाबाजी ती घरी जाण्याचा रस्ता विसरली. पण ती देवाला विनंती करते, देवा भुलवायचंच होतं ना, तर सगळं विसरायला लावायला पाहिजे, सगळं विसरलं पाहिजे होते. ते अर्धवट घरचं प्रपंचातलं आठवतंय ना, ते आठवल्यामुळं कदाचित तिकडं गेल्यानंतर त्रास आहे. प्रपंच कशाही करा, एकाग्रतेनं करा, एकनिष्ठतेने करा, लटका करा, कमी अधिक करा, पण सुखदुःख मिश्रितच जीवन आहे. परमार्थात कुठल्याही अवस्थेत या, कोणी या, कसे या, इथं आनंदची काय नुसतं जे हरी म्हणलं माऊली तरी म्हणतात या चहा घ्या. रामकृष्ण हरी म्हणलं का लोक म्हणतात थोड्या वेळ बसा, थोडा गंटीला दिसला, धोतर दिसलं, एक टांगी दिसलं, नेहरू शर्ट दिसलं, टोपी दिसली, ते म्हणतात बाबा आज कुठं चालले, थांबा. मग इकडे जेवल्यापेक्षा हां जावई सासूरवाडीला गेले त्याची ठेप नाही, पण परमार्थिकाची जास्त ठेप आहे. लोक जावायला जे खाऊ घालते नाही ते कोणाला खाऊ घालते? कोणाला? बोला ना तुम्ही. कोणाला? बाबाला. पण त्याला काय व्हावं लागेल? काय व्हावं लागेल? बाबा. मग तुम्ही म्हणा आम्ही बाय आहे का? आहे का? सगळं जमतं, पण मग ते कसं राहतं, बंधन येतं देवा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळी. थोडासा खालती निघलं का मग तात्याला माहिती आहे झटकावर झटका चालवतो तुम्ही. पण मग आता नको. देवा विसर पडला नाही, आठवतंय, स्मरण आहे प्रपंचातलं, त्या मोहमायेतलं. तिथं असताना जाट करणारे होते तरी देखील ज्या वेळेस तुझा लोभ लागला, तुझ्याशी प्रीत जडली, त्यावेळेस माझी थोडी पिटिका बिघडली आहे. मग माझी विनंती आहे,
एकतर विसरवायचं असेल ना, हे कान्हा, हे मोहना, सगळ्या घटनेचा मला विसर पाड. कान्हा रे मन मोहन लाल, 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 कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल. हो सब ही बिसरू दे गोपाल, सब ही बिसरू दे गोपाल, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल. सब ही बिसरून देखे गोपाल, सब ही बिसरून देखे गोपाल, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल, कान्हा रे मनमोहन लाल. तुकोबाराय म्हणतायत, तिनं मार्ग शोधण्याचा, रस्ता शोधण्याचा, घराची वाट शोधण्याचा प्रयत्न केला नाही का? केला ना, मनाने प्रयत्न केला. ती कुठल्याही दिशेला वळू द्या, कुठेही 2 पावलं टाकू द्या, पण कुठेही पावलं टाकत असताना तिला दिसायचा तो देव. कोण दिसायचा? कृष्णे वेदिली विरहीने बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, चंद्रमा करीतो. गोड विरहिणी, पण आपल्याकडे अवधी कमी येतात त्या. यांनी 2 दिवस माझ्याकरता खूप लोड घेतला. 9ला इथून निघायचे आणि 10 मिनिटात ते येवल्यात धोबी गल्लीत हजर व्हायचे, जी चालीपर्यंत जात होती. पण आज नाही हाल करणार, कारण आज सगळं डिपार्टमेंट इथं ताब्यात आहे. सबही बिसरू दे गोपाल. प्रयत्न केला, आपण देखील प्रयत्न करतो. महाराज माझ्या गळ्यात माळ नाही, पण मग माझा परमार्थ कसा आहे? नाही चालत. महाराज म्हणतायत, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय म्हणतायत, मनोमार्गे गेला तेथे हा आहे का नाही? मनाचं नाही चालणार. मग तिनं प्रयत्न केला होता घरचा रस्ता शोधण्याचा, तिनं प्रयत्न केला होता त्या अवस्थेत परत जाण्याचा, का तिला भूल पडलेली होती. पण महाराज म्हणतायत, तिनं जिकडं पाऊल टाकलं तिकडं तिला कोण दिसायचा? कहा पगडारू, कहा पगडारू, कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू, कहा पगडारू, कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू, कहा पगडारू, कहा पगडारू देखे अनेर, कहा पगडारू, कहा पगडारू, कहा पगडारू देखे अनेर. देखे तो सब मोही न घेरा, देखे तो सब मोही न घेरा, कान्हा रे मन, कान्हा रे मन, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन, कान्हा रे मन, कान्हा रे मन मोहन लाल. ओ देखे तो सब वही ने घेर, देखे तो सब वही ने घेर, कान्हा रे मन, कान्हा रे मन, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन, कान्हा रे मन, कान्हा रे मन मोहन लाल, मोहन लाल, मोहन लाल.
देखे तो सब वही ने घेरा. हा सर्वत्र तो दिसतोय. कहा पगडारू. तुकोबराय म्हणतायत त्या गवळणीच्या मनातील धोका भागला. का तिला कळलंय ना भगवान परमात्मा सर्वत्र आहे. त्याचा मला संग घडलाय, त्याची मला प्रीत घडली आहे. त्याने मला वेड लावलंय, वेदलंय मला. आता गरज नाही. होतो थकीत बहिरे तुका बागारे सब मन का धोका विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाजी, जय 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 विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाजी, जय जय विठोबा रखुमाजी. चला पटकन चला. रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाजी, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाजी, विठोबा 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 रखुमाजी, विठोबा रखुमाजी, जय 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 विठोबा रखुमाजी, जय 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 विठोबा रखुमाजी, पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलो रे भाई. संतन की जय. विठोबा रखुमाई, मुबारक भाई मुबारक भाई मुबारक रखुमाजी. ये दसे चरित्र केले नारायणी. रंगता गोधनी राखिता हे रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगत रंगणी चोरीत लोणी, दावणी दरीत गवळणी. तरुण दलित गवळणी रे, बांधित चरणी देती गाराणी. बांधित धरणी देती गराणी, यशोदे साजणी. यशोदे साराजन रे, यशोदे साजणी. यशोदे साजन रे, दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण अलंकारी आळवा परतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा, कृष्ण आलवा आलवा वर्तुनी मातेला, कृष्ण आलवा आलवा वर्तुनी माते. रांगत रंगणी चोरीत लोणी. धावणी दरीती गवळणी. बांधी चरणी देती गाराणी. यशोदे साजनी. दैदोने बक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी. कृष्ण आळवा. काय खोड्या भगवान परमात्म्याच्या लीला. पण त्याचं फक्त उच्चारण करायचं. काय करायचं? उच्चारण. आचरण करायचं नाही. मग बरीच लोक म्हणाल भगवंताला अर्धांगिन्या, बायका, पत्न्या, घरमालकिनी किती होत्या? मग आम्ही 2 केल्यानं काय बिघडून राहिलं? मग का हो? आचरण करायचं ठरलं. महाराज दुष्काळाचं सावट आलं. परिस्थिती थोडी बिघडली. 10-5 लोक एकत्रित आले. मग भगवंतानी हे चोऱ्या केल्या. मग आम्ही केल्यानं काय बिघडू राहिलं? मग तुम्हाला आचरणच जर करायचंय ना, मग त्याने करंगळीवर काय उचलला होता? काय उचलला होता? आपल्याला गोणी उचलती का? त्याला पुरावा आहे माझ्याकडे. आपुल्यानं गोणी न उचल वे
आपुल्याने कोणी नाव उचलावे आपुल्याने कोणी नाव उचलावे आपुल्याने कोणी देवे बुचलिली स्वकरे मेदिनी आपुल्यान गोनी नाव उचलवे आपुल्यान गोनी स्वकरे मेदिनी आपुल्याने कोणी नाव उचलावे हो हो आपुल्याने कोणी नाव उचलावे फक्त उच्चार आचरण नाही का देवे बुचलिली स्वकरे मेदिनी आपुल्यान गोनी नाव उचलवे उचलल का नाही भगवान परमात्म्याच्या लीला आगा दे रात्री गायी सोडून देतो गाढव त्यांची जागी बांधितो लहान मुलाशी चिमटे घेतो आईसा साधितो डाव घे मग पूर्वी ती सवंगडी एकत्रित केल्यानंतर मध्यरात्रीला गोठ्यातल्या गायी सोडून द्यायच्या आणि गायीच्या जागेवर काय बांधायचे गाढवं बांधणं सोपं पायाला हात लावला का गाढवाला वाटायचं बांधलं सरट असू नाही तर नसू उभं गाढवासारखा इमानदार पाणी नाही आहे का प्राणी वड्याला गडूळ पाणी आहे नदीला गडूळ पाणी गाढव पाणी पाणी करता मरेल पण गडूळ पाणी पित गाढव इमानदार आहे तिथं गाढव पण पूर्वी टॉर्च नाही बॅटरी नाही मोबाईल नाही लाईट नाही गवळणीकडं काम कशाचं दोहन करायचं धारा काढायचं गवळणी निघाल्या गेल्यानंतर तिथं वाड्यात जाऊन पाहिलं सगळी गाढव ती म्हणली आपण कुंभाराच्या वाड्याला आलो काय ही लीला कोणाची गाढव त्यांचे जागी बांधितो लहान मुलाशी चिमटे घेतो दररोज गारण पण ते MH 85च्या पुढच्या होत्या ना बाबा ते देखील गवळणी त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटायचा त्या गवळणी भगवंताला सांगायच्या भगवंत आम्हीच दाखवायच्या देवा ए कृष्णा तुला लोटीभर ताक देईल किती देईल लोटीभर थोडा नाच काय कर नाच भगवान परमात्म्याला म्हणायचं भगवान परमात्मा ताकाच्या आशेनं नाचायचे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं भगवंत म्हणले 8:30 वाजली कवर नाचवायचं तिकडं 9 ते 11 होईल का नाही हा मग ते MH 85च्या गवळणीला म्हणले मला नाचावता तुम्ही थोड्या नाचल्या तर काय होईल अरे आमचं वय झालं आम्हाला नाचता येणार नाही म्हणले प्रपंचाच्या नादात भरपूर नाचल्या मग इकडं नाचायला नाही म्हणतात का भगवान परमात्म्यानं ताल धरायला लावला कोणाला ते म्हाताऱ्या गवळणीला नाचायला लागल्यानंतर म्हातारा गावातून आले म्हणले म्हातारी चढली काय करू राहिली नाचू राहिली पण म्हाताऱ्याचाही संग भगवंताशी झाले म्हाताराही नाचू लागला पोरानं पाहिले म्हणले म्हातारान म्हातारी आता बिघडली आहे का नाही मोबाईल घेऊन दिला नव्हता तवर बरे होते पण आता कामातून गेली म्हणली आता अवघडी म्हणली त्याचा संगच असा होता ना त्या सुना म्हणायच्या आत्याबाई तुम्ही सदा खवळतात नेहमी आम्हाला बोलतात नेहमी आम्हाला राज करतायत पण तुम्हाला माहिती नाही तो आला शिंक्यातलं लोणी खाऊन गेला माझी परिस्थिती अशी झाली काम झालं पटकन मी बाई चटकन घरात निजले होते अवचिताला कृष्ण मुरारी मी बाई पटकन उठले दह्या दुधाचा माट बाई शिंक्यावरला आत्या बाई घरात चोर शिरला आता बाई घरात चला चला आता बाई घरात चोर शिरला आता बाई घरात चोर शिरला आता बाई घरात चोर शिरला बोठी लव करी जीव माझा घाबरला बोठी लव करी जीव माझा घाबरला सासूबाई घरात चोर शिरले आता बाई घरात चोर शिरले आता बाई घरात चोर शिरला
त्या भगवान परमात्म्याने अनंत लीला केल्या, पण किती गारानं जाऊ द्या, म्हाताऱ्या गवळणीचं जाऊ द्या, तारुण्यातली गवळणीचं जाऊ द्या, पण यशोदेनं म्हणायचं बाळ सगुण गुणाचं तानू हा श्रीरंग माझा त्याला नाही ते म्हणायचं. ऐकत नव्हते. भगवान परमात्म्याला कळालं या आईच्या लक्षात येत नाही माझी लीला, पण घरात खोड्या सुरू केल्यानंतर, घरात चोऱ्या सुरू केल्यानंतर यशोदाराणी म्हणतायत काय कमी काय उन्हा हे सगळं तुझ्या करताय, का चोरी करतोय. पण त्रस्त झाल्यानंतर म्हणले तू इथं थांबण्याच्या योग्यतेचा नाही, मग तुझा आहे उद्या जाई राना सवे घेऊन गोदना जा रानात. पण भगवान परमात्मा ज्या वेळेस निघाले गोपाळांसोबत त्यावेळेस यशोदा मैया रडते का. जवळची खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळ खेळा रे म्हणले, दूर जाऊ नका. भगवंत अनंत खेळ खेळले. हो तू हा मामा चेंडू लगोरी हाय का रे नाना परी. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, यांचा विचार करावा लागेल. अंजराम तात्या 2 दिवस आपण केलं अतिक्रमण, पण आज नको. पण हा मामा झालं, हो तू झाली. पण भगवान परमात्मा प्रत्येक डावात रडी जायची, रडकं खेळायची, चिडकं खेळायची. ते गोपाळ म्हणायचे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी किती करशील रे कुरघोडी. पण ती गोपाळ म्हणली 8:30 वाजता धोबी गल्लीत चालू करायचंय, पुन्हा 9 ते 11 पाकवाजा आमच्याकडे गायक वादक आम्ही इकडे. तुझं कवर चालून देतो, 3 दिवसापासून ऐकू राहिलो. म्हणले आता आम्हाला डिपार्टमेंट बदलू दे ना थोडं, आम्ही थकलो रे. हा मामा घालीता थकली रे पोर, हा मामा घालीता थकली, हा मामा घालीत थकली रे पोर, हा मामा घालीत थकली रे, हा मामा घालीता थकली रे पोर, हा मामा घालीत थकली रे, हा मामा घालीत थकली रे पोर, हा मामा घालीत थकली रे. करियर धार 84चा करियर धार तयारी करियर धार 84चा करियर धार हा मामा घालीता घालिता हा मामा घालिता थकली रे पोर, हा मामा घालिता थकली रे, हा मामा घालीत थकली रे पोर, हा मामा घालीत थकली रे. वाजे हुमामा हा मामा पोर, हा मामा उमरी वाजे हुमामा. खेले भवरा गे खेले भवरा, खेले भवरा गे खेले भवरा, भवरा गे खेळे भवरा, खेळे भवरा गे खेळे भवरा. या राधिकेचा नवरा नवरा नवरा. खेले भवरा गे खेले भवरा, खेले भवरा गे खेले भवरा, खेळे भवरा गे खेळे भवरा, खेळे भवरा गे खेळे भवरा. भवरा भवरा. होतो तू हा मामा. परंतु भगवान परमात्मा ते गोपाळ भगवंताला म्हणतायत खांदीबार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग भगवान परमात्म्याने चला वळू गाई बैसू जेऊ
एके ठाई बहु केली वनवन पाये पिटी झाला छिन. पण भगवंताने आड घातली अरे माझ्यासारखा ना. इको डाऊन कर ना बाबा, तिथंच पाहिजे जागेवरच नका एवढं. म्हणले कसं आणायचं, माझी आई तशी शिपाई नाही तरी घरात आहे. अरे देवा कानोबा तुझी गोंगडी चांगली, आम्हाशी का दिली वांगुली, कुडून आणणार नाही. मग भगवान परमात्म्याने जो काला वाळवंटात केला तो आपल्याला तो प्रसाद परिसंगतेच्या दिवशी पूर्णाहुतीच्या दिवशी स्वर्गीय प्राध्यापक भीमराव लक्ष्मण पाटील काळे यांचं चतुर्थ पुण्यस्मरण श्रीमद भागवत कथा कथेचा समारोप काला ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज. हा विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे बोलिले देवा कोरे उतरे. करा क्षमा कराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा पराज महाराज तुम्ही. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा पराज महाराज तुम्ही. केला भविले दुरी होतो तिघा तुम्ही बरी. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरुनी हातच्या धारा घ्यारे दुरीच्या टोकरा. तुम्ही वारे दोही कडे मुख पसरुनी कडे. तुका म्हणे हाती टोकानिक उरुनी एका. तुम्ही भारे दोही कडे मुख पसरुनी कडे. कृष्ण मुनी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका. पुरिया ब्रह्मादिका वाटो एकामेका वैष्णवनिका. मंडळी आम्ही बैरगाडी. काला वाटो एकामेका वैष्णवनिका. सप्तम युगे 28 विटेवरी उभा रखमाई दिश दिव्य शोभा. कुंडलिका देवी परब्रह्माने गा चरणी वाहे. भीमा उदरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राजीच्या वल्लभ कावे जुलगा. जय देव जय. तुळशी माळ गळा कर धोमी काठी काशे पितांबर कस्तुरलाट. देव सुरवर नित्याची बोटी गरुड हनुमंत पुढे उभे राहत. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राजीच्या वल्लभ कावे जुलगा. जय देव जय. आषाढी कार्तिक भक्त जन येते व साधू जन येत. चंद्रभागे माझे स्नान जे करती. दर्शन वैराग्य दया वय मुक्ती. केशवाचे नामदेव माधवाचे नामदेव भावे वालाती. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रखमाई वल्लभ राजीच्या वल्लभ भावे जुलगा. जय देव जय. राजा महाकैवल्य तेजा सेवती सदुजन. त्रिगुणात्म त्रैमूर्ती दत्त आजाना. त्रैगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नय हनुमाना. सुरवर मुण जनग समाधी ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता. आरती व वाळीत हरणी भोचिंता. जय देव कब्बाय अभ्यंतरी तो एक दत्त. अवघ्याची कशी कळली मात. पराई परतला येत कैसा येत. जन्म मरणाचा पूर्णा शांत. जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता. आरती व वाळीत हरणी भोचिंता. जय देव दत्त येऊन या उभा टाकला. सातवावे साटांग प्रणिपात केला. प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता. आरती व वाळीत हरणी भोचिंता. जय देव दत्त दत्तायचे लागले ध्यान. हरपले मन झाले उन्मन. मृत्यूपणाची झाली बोलवण. एका जनार्दने श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवधूता. आरती व वाळीत हरणी भोचिंता. जय देव जय. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत. मनोगता माझा आरती ज्ञानराजा. बोले ज्ञान जगी कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा. प्रागत भुय बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी. चरणी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा सेवते साधू संत. मनोगता माझा आरती ज्ञानराजा. तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद मूर्ती. पाय दाखवे आरती तुकारामा. हो राघवे सागरात पाषाण कैसे तुकोबाची. भंगर शिले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरुदामा सचिदानंद
वृत्ती पाय दाखव्या मारते तुकाराम तुका तुळशी ब्रह्म ब्रह्म तुकाशी आले मनोरामेश्वरी चरणी मस्तक ठेवल्या हरे तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद वृत्ती पाय दाखव्या मारते तुकाराम मागणे का तुझं प्रति आहे देशील जरी बाहे पांडुरंग या संतांची निर्वेद मदते आणि आणि तुझे काही न मागू दे. म्हणे आता उधार तू होई म्हणजे ठेवी पायी संतांची संतांची निर्वेद मदते आणि तुझे काही न मागू देवा ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकार देव तुकार तुकाराम पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार जागेवर बसून राहा आता अंजिराम तात्या बोलणार आहे चला प्राध्यापक भीमराव लक्ष्मण काळे स्वर्गवासी तसेच शिवाजी लक्ष्मण काळे अर्जुन लक्ष्मण काळे हे तिन्ही बंधू आज आपल्यात नाही. त्यानिमित्ताने आता प्राध्यापक यांनी केलेली सेवा आपल्या तालुक्यात आपल्या गावातून घडलेले सुपुत्र प्राध्यापक भीमराव काळे यांनी जवळजवळ 2.5 वर्षे